बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि अध्यक्ष असल्याचे दाखवून बोगस शिक्षक भरतीला मंजुरी देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांवर अक्कलकोटच्या उत्तरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही घटना चुंगी तालुका अक्कलकोट येथील धोंडूबाई शिक्षण प्रसारक मंडळ येथे मे 2022 ते जून 2025 या दरम्यान घडली। महादेव केशव माने, त्यांची पत्नी मधुमती माने, श्रीशैल शिवशंकर स्वामी, सर्व राहणार चुंगी तालुका अक्कलकोट आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर राणा सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या संदर्भात संस्थेचे विश्वस्त स्वामीराव रावसाहेब पाटील वय 85 राहणार कुरनूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। महादेव माने हे चुंगी येथील धोंडूबाई शिक्षण प्रसारक मंडळात मुख्याध्यापक म्हणून नोकरीस आहेत। संस्थेतील शिवशंकर स्वामी हे स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मयत झाले होते। असे असताना माने दाम्पत्यांनी संस्थेचे विश्वस्त असल्याची बनावट कागदपत्रे तयार करत आर्थिक देवाणघेवाण करत मयत शिवशंकर स्वामी यांचा मुलगा श्रीशैल स्वामी याला संस्थेत अनुकंपा तत्वावर शिक्षक म्हणून नोकरीस घेतले। खोटे प्रकरण असल्याचे माहित असून देखील चौकशी न करता जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी शिक्षक पदाच्या नोकरीस मंजुरी दिली। केशव माने यांच्यासह तिघांनी शासन आणि संस्थेची फसवणूक केली आहे असे पाटील यांच्या तक्रारीत नमूद आहे। त्याप्रमाणे पोलिसांनी चौघावर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास हवालदार कलशेट्टी करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।